बरं का. टाळी वाजवणं काही वाया जात नसतं. आणि कीर्तनामध्ये तर कधीही रिकामं बसू नये. कीर्तनात बसल्यानंतर माणसाने टाळीही वाजवावी आणि मुखाने भजन सुद्धा म्हणावं. रिकामं बसून कीर्तन ऐकणं सुद्धा पाप आहे. कीर्तनात टाळी वाजवल्याचे काही फायदे आहेत बरं का. पहिला फायदा म्हणजे कीर्तनात टाळी वाजवल्यामुळं माणसाचं रक्त शुद्ध होतं. विज्ञान सुद्धा सांगतं बरं का, माणसानं टाळी वाजवली की रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणून टाळी वाजवावी. पुन्हा दुसरा एक फायदा आहे की काही माणसांच्या हातावरची जी भाग्यरेषा असते ना, भाग्यरेषा तर प्रत्येक माणसाच्या हातावर असते. काही माणसांच्या हातावरची भाग्यरेषा ही थोडी वाकडी असते, वाकडी तिकडी असते. त्यामुळं त्या माणसाच्या जीवनामध्ये काही सरळ गोष्टी घडत नाहीत. सगळं वाकडं तिकडंच. म्हणजे सतत अपयश येत राहतं, सतत दुःख, सतत त्रास, सतत पीडा, सतत टेन्शन, चिंता, यामध्ये माणूस जिरून जात असतो. मग